सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल काहीही झालं तरी भाजपमधून लढणार. पटेल तटकरेंसह राष्ट्रवादीचे 22 आमदार भाजपमधून लढणार. रोहित पवारांचा मोठा दावा. मावळचे आमदारही भाजपमधून निवडणूक लढवणार. रोहित पवारांचा दावा. तर रोहित पवारांनी ज्योतिषाचा धंदा कधीपासून सुरू केला? 2029ला रोहित पवार काँग्रेसकडून बारामतीत लढणार. राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न नको, आमदार सुनील शेळकेंची टीका. पटेल तटकरेंनी सुनेत्रा पवारांसोबत प्रवास करणं टाळलं. आसामवरून परतताना तटकरे पटेलांचा एकत्र प्रवास, सूत्रांची माहिती. तब्बल 3 वर्षांनंतर सुनील तटकरेंकडून पवारांची भेट. आसाम दौऱ्यानंतर तटकरेंकडून शरद पवारांची भेट. सिल्वर ओकवरील भेटीने राजकीय चर्चांना उधाण, तर प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी सदिच्छा भेट घेतली, तटकरेंची माहिती. पवारांसोबत राजकीय चर्चा झाली नाही, तसा उद्देशही नव्हता. पवारांची भेट घेतल्यानंतर तटकरे यांचं ट्विट. ज्या चर्चा रंगवल्या जात आहेत त्यात तथ्य नाही. शरद पवारांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी तटकरेंची भेट. राष्ट्रवादीच्या अनिल पाटलांची प्रतिक्रिया. भेटीवरून राजकीय वावड्या उठवणं चुकीचं. तटकरेंनी अचानक शरद पवारांची भेट घेतल्याप्रकरणी भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया. सोनं चांदीवरील आयात शुल्क 6% वरून 15%वर, 10% मूलभूत सीमा शुल्क आणि 5% एआयडी उपकराचा समावेश. नवीन आयात शुल्क लागू. सोनं खरेदी आता महागली. आयात शुल्क वाढल्यानं सोनं चांदीच्या दरात विक्रमी वाढ. 1 तोळं सोनं तब्बल 9,000 महागलं, तर चांदीच्या दरात 20,000 रुपयांची वाढ. सोनं 1,63,770 रुपयांवर. ऑल इंडिया जेम अँड ज्वेलरी डोमेस्टिक काउन्सिलच्या प्रतिनिधींची आज बैठक होणार. संघटनेचे देशभरातील पदाधिकारी पंतप्रधान मोदींची भेट घेण्यासाठी वेळ मागणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ताफ्यातील वाहनांची संख्या कमी करण्यात आली. स्वतः केलेल्या आवाहनाला प्रत्यक्षात आणण्यासाठी हा निर्णय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनानंतर ताफ्यातील गाड्या कमी करणार. एकनाथ शिंदे स्वतः इलेक्ट्रिक गाडीने मुंबईच्या दिशेने कामकाजासाठी प्रवास करणार. मंत्र्यांच्या ताफ्यातील अधिकची वाहनं कमी केली जाणार. सामान्य प्रशासन मोहीम हाती घेणार. कोणत्या मंत्र्यांच्या ताफ्यात किती गाड्या याचा आढावा घेतला जाणार. मोदींच्या आवाहनानंतर मोहीम हाती. नीट परीक्षा रद्द झाल्याचं प्रकरण सुप्रीम कोर्टात. फेडरेशन ऑफ ऑल इंडिया मेडिकल असोसिएशनची सुप्रीम कोर्टात धाव. एनटीए परीक्षा योग्य पद्धतीने घेऊ शकले नाही असा दावा करत याचिका दाखल. नीट पेपरफुटी प्रकरणाचं पुण्यापाठोपाठ लातूर कनेक्शन. लातूरमधील खासगी क्लासेस संचालकांची चौकशी होणार. एका पालकाच्या तक्रारीनंतर संचालकांची चौकशी केली जाईल. क्लासेसच्या सराव पेपरमधील 42 प्रश्न नीट परीक्षेत आल्याचा दावा. नीट पेपरफुटी संदर्भातला एक आरोपी पुण्यात असण्याची शक्यता. पुणे पोलिसांकडून संबंधित आरोपीचा शोध सुरू. सरकारला विद्यार्थ्यांच्या परीक्षेची पारदर्शकता टिकवता येत नाही. तरुणांच्या मेहनतीपेक्षा व्यवस्थेतील पळवाटा मोठा झाल्यात. नीट परीक्षा रद्द झाल्यानंतर अंबादास दानवेंचा सरकारवर निशाणा. छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयएम नगरसेवक मतीन पटेलच्या अनधिकृत मालमत्तांवर पालिकेची पहाटेच कारवाई. मोठ्या पोलीस बंदोबस्तात उपायुक्तांच्या उपस्थितीत बुलडोझर कारवाई. पालिकेच्या नोटीसला समाधानकारक उत्तर न मिळाल्याने कारवाई. निदा खानला लपवलेल्या घरावर छत्रपती संभाजीनगर महापालिकेची बुलडोझर कारवाई. एमआयएम नगरसेवक मतीन पटेलनं नारेगाव परिसरातील नाशिक टीसीएस प्रकरणातील आरोपी निदा खानला याच घरात आश्रय दिला होता. मतीन पटेलच्या घरावरील कारवाईला इतकी घाई कशासाठी? घर अनधिकृत असल्याचं अजून सिद्ध झालं नाही. नोटीस दिल्यानंतर 24 तासांच्या आत कारवाई झाली. इम्तियाज जलील यांचा संताप. सगळे नियम धाब्यावर बसून संजय शिरसाट यांनी मुलाच्या नावावर विट्स हॉटेल केलं होतं. हॉटेलसाठी शिरसाट यांनी पैसे कुठून आणले होते? इम्तियाज जलील यांचा शिरसाटांवर आरोप. मतीन पटेलचंच घर नाही तर जलीलांचंही घर अनधिकृत. मंत्री संजय शिरसाट यांचा आरोप. मतीन पटेलच्या घरावर बुलडोझर प्रकरणी जलील आणि शिरसाटांमध्ये चांगलीच झुंपली. निदा खानला लपवण्यामागे इम्तियाज जलील यांचा हात. मतीन पटेल छोटा नगरसेवक, त्यानं कुणाच्या सांगण्यावरून केलं होतं? संजय शिरसाट यांचा जलील यांच्यावर गंभीर आरोप. तर आरोप सिद्ध केले नाही तर मी कोर्टात खेचणार, जलील यांचा इशारा. शिरसाटांकडून जलीलांचा निजामाची औलाद आणि राक्षस असा उल्लेख. जलील यांनी इस्लाम आणि कुराणवर हात ठेवून निदा खानचे संबंध नसल्याचं सांगावं, शिरसाट यांचं चॅलेंज. देवाभाऊचं सरकार आहे, महाराष्ट्रात जिहाद कराल तर देवाभाऊचा बुलडोझर चालणारच. निदा खान प्रकरणात इम्तियाज जलील मास्टरमाइंड. मतीन पटेलच्या मालमत्ता आणि निदा खानला ठेवलेल्या घरावर कारवाई केल्यानंतर आता नितेश राणे यांचा आरोप.
पाकिस्तानशी संवादाची दारं उघडीच ठेवावीत, जनसंपर्क हाच तोडगा. आरएसएस नेते दत्तात्रय होसबळे यांची प्रतिक्रिया. पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत भारत पाकिस्तान संबंधांवर भाष्य. जितेंद्र आव्हाडांनी घोड्यावर बसून आंदोलन केल्यानंतर भाजप आणि राष्ट्रवादीकडून टीकास्त्र. भारतीय म्हणून तुमच्या ओळखीवर प्रश्नचिन्ह. मंत्री नितेश राणेंचा आव्हाडांवर निशाणा. तर आव्हाडांनी लग्नाच्या वरातीतून घोडा आणला. राष्ट्रवादीच्या अनिल पाटलांनी टोला लगावला. घोड्यावर बसून आंदोलन केल्यानंतर सदाभाऊ खोत यांची जितेंद्र आव्हाडांवर टीका. पंतप्रधान नरेंद्र मोदींचं आवाहन तुम्हाला काय कळणार? सदाभाऊ खोत यांचा आव्हाडांना सवाल. काँग्रेस नेते नाना पटोलेंनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली. मतदारसंघातील विविध कामांसंदर्भात ही भेट असल्याची माहिती. मुख्यमंत्री आणि मंत्र्यांनी ताफ्यातील गाड्या कमी करण्याचं पटोलेंकडून विनंती. प्रतिभा शिंदे सुनेत्रा पवारांच्या भेटीसाठी देवगिरीवर दाखल. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी प्रतिभा शिंदे इच्छुक. रुपाली ठोंबरे पाटील, वैशाली नागवडे, प्रेरणा बलकवडे आणि प्रतिभा शिंदे यांची नावं चर्चेत. सूत्रांची माहिती. विधान परिषदेच्या 10 सदस्यांच्या उद्या शपथविधी. उद्या सकाळी 11 वाजता विधानभवनात सभापती राम शिंदे सदस्यांना सदस्यत्वाची शपथ देणार. महायुती सरकारमध्ये महिनाभरात महामंडळ वाटप होणार असल्याची सूत्रांची माहिती. ज्यांना मंत्रिपद मिळालं नाही अशा प्रबळ दावेदार असलेल्या आमदारांची महामंडळावर लागणार वर्णी. तामिळनाडूतील विजय सरकारची आज सभागृहात अग्निपरीक्षा. मुख्यमंत्री विजय थलपती यांच्या सरकारची आज फ्लोर टेस्ट. विजय थलपतींकडे 120हून अधिक आमदारांचा पाठिंबा. एआयएडीएमके कडून विश्वासदर्शक ठरावाच्या विरोधात मतदान करण्याचा व्हिप जारी. पक्षाचा आदेश मोडल्यास कारवाईचा इशारा. एआयएडीएमके पक्षातील 30 बंडखोर आमदार काय भूमिका घेणार याकडे लक्ष. आज विजय सरकारची फ्लोर टेस्ट. इराण आमच्या नियंत्रणात. चीनच्या मदतीची गरज नाही. चीन दौऱ्यावर जाण्यापूर्वी ट्रम्प यांचं मोठं विधान. शी जिनपिंग यांच्याशी अनेक महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा होईल, परंतु इराणचा मुद्दा चर्चेच्या केंद्रस्थानी नसणार. ट्रम्प यांचं वक्तव्य. पुण्यातील नसरापूर प्रकरणात 2 अल्पवयीन मुलांनी साक्ष नोंदवली. 3 मुलांनी आरोपीला चिमुकलीला घेऊन जाताना पाहिलं होतं. मुलांनी गोठ्यावर दगड मारले, पण आरोपीनं त्यांना हुसकावून लावलं. मुलांनी गोठ्यावरच्या पत्र्यावर दगड मारल्यानंतर आरोपीनं विटा मारून त्यांना हुसकावून लावलं. पुण्यातील नसरापूर अत्याचार प्रकरणी आरोपी भीमराव कांबळेच्या पोलीस कोठडीत वाढ. आतापर्यंत या प्रकरणात 32 जणांची साक्ष नोंदवण्यात आली. भीमराव कांबळे पोलीस तपासात सहकार्य करत नसल्याचा आरोप. बारामतीमध्ये पुन्हा एक विमान पडल्याची घटना. शिकाऊ वैमानिक सुरक्षित असल्याची माहिती. उन्हाळी सुट्टी संपेपर्यंत एसआर नको. बीएमसी आयुक्त अश्विनी भिडेंची पत्राद्वारे निवडणूक आयोगाकडे विनंती. उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात मतदार सुट्टीसाठी मुंबई बाहेर असल्याचं पत्र. काँग्रेस नेत्या सोनिया गांधींना दिल्लीतल्या रुग्णालयात दाखल केल्याची माहिती. शस्त्रक्रिया करण्यासाठी सोनिया गांधींना रुग्णालयात दाखल केलं. सोनिया गांधी वेदांता रुग्णालयात दाखल. उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या लहान भावाचं निधन. प्रतीक यादव हे सपाचे संस्थापक मुलायम सिंह यांचे पुत्र. लखनौच्या शासकीय रुग्णालयात प्रतीक यादव यांचं निधन. मृत्यूचं कारण अस्पष्ट. मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते सिंहस्थ कुंभमेळ्याच्या लोगोचं अनावरण. कुंभमेळ्याच्या अनुषंगाने सुरू असलेली विकास कामं, त्यांच्या परिस्थितीबद्दल जाणून घेण्यासाठी बैठक. नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाच्या नावाने बनावट आदेश. कोट्यावधी रुपयांच्या प्रशासकीय मान्यता आदेशांच्या बनावट पीडीएफ प्रती तयार करून शासनाची फसवणूक. ठाण्यातील एआय एजन्सीच्या संचालकाविरोधात गुन्हा दाखल. नंदुरबार आणि शहाद्यात प्रांताधिकारी नाही. विविध दाखले मिळवण्यात विद्यार्थ्यांची मोठी कसरत. 2 महिन्यांपासून प्रभारी प्रांताधिकारी असल्याने दाखल्यांवर स्वाक्षरी वेळेवर होत नसल्याने विद्यार्थ्यांना अडचण. नंदुरबारच्या खांडबारा बाजारपेठेत माकडांचा धुमाकूळ. नागरिकांमध्ये यामुळे भीतीचं वातावरण. माकडाच्या हल्ल्यात काही नागरिक जखमी. काही नागरिकांना चावा घेतल्याची माहिती. बुलढाण्यात 7,36,000 हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणीचं नियोजन. 4,32,000 हेक्टरवर सोयाबीन तर 1,28,000 हेक्टरवर कपाशीची लागवड होणार. धाराशिवच्या भूम तालुक्यातील वांगी खुर्दमधील शेतकऱ्याला कडब्याची गंजी जळून खाक. विद्युत तारेचा स्पार्क होऊन गंजी जळाल्याचा आरोप. साताऱ्यातील छत्रपती शाहू स्टेडियममध्ये 52वी हिंदकेसरी स्पर्धा रंगणार. 14 ते 17 मे दरम्यान सामन्यांचं आयोजन. देशभरातील 800 स्पर्धक सहभागी होणार. नंदुरबार जिल्ह्यात केळी फळबाग अनुदानावरून शेतकऱ्यांमध्ये नाराजी. शेतकऱ्यांच्या 2023 ते 24 मधील केळी उत्पादकांचं अनुदान प्रलंबित. वाशिम जिल्ह्यात मोटरसायकल चोरी करणाऱ्या आंतरजिल्हा चोरट्यांच्या टोळीला अटक. स्थानिक गुन्हे शाखेकडून पर्दाफाश. 4 मोटरसायकली जप्त.
भंडाऱ्याच्या हरदोलीत रानडुकरांच्या शिकारीचा प्रयत्न उधळला. वनविभागाच्या कार्यवाहीने परिसरात खळबळ, 8 जणांना अटक. बुलढाणा शहराजवळ 3 अस्वलांचा मुक्त संचार. मलकापूर रोडवरील आरटीओ कार्यालय परिसरात नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. एमडी ड्रग्ज विरोधात सोलापूर शहर पोलिसांची कारवाई. 1,90,00,000 रुपयांचे 950 ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त. रिजवान खान, साहिल पिरजादेला अटक. जळगावच्या भुसावळमधील वरण गावात पाण्याची भीषण टंचाई. हतनूर धरणातून वरण गावासाठी आवर्तन सोडण्याची नगराध्यक्षांची मागणी. जळगावच्या मुक्ताईनगरातील खामखेडा रस्त्यावर भरधाव डंपरने 2 जणांना चिरडलं. दोघांचा जागीच मृत्यू. नागरिकांचा संताप. परभणीच्या देऊळगाव दुधाटेमध्ये गोदावरी नदीत बुडणाऱ्या 3 मुलींना शालेय विद्यार्थ्यांनी जीव धोक्यात घालून वाचवलंय. एका मुलीवर परभणी शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून तिची प्रकृती आता ठीक आहे. धुळे शहराला जुलै महिन्यापर्यंत पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक. वाढलेल्या तापमानामुळे पाण्याच्या पातळीत घट. पाणी जपून वापरण्याचं मनपाचं आवाहन. नांदेडच्या सिडको भागात रस्त्याचं काम सुरू असून मार्गावर टाकलेल्या गिट्टीमुळे वाहन चालकांचे हाल, तर दुचाकी घसरून अपघात. वाहतूक कोंडीमुळे नागरिक त्रस्त.